मॅच मध्ये पहिल्या सामन्यातला पराभूत संघ श्रीदत्त बुलढाणा संघ खेळताना पाहायला मिळेल प्रेम 11 चिखली संघासमोर. टॉस जिंकलाय श्रीदत्त बुलढाणा संघाने. प्रथमदा त्यांचा फलंदाजीचा निर्णय राहिलाय आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आपल्याला प्रेम 11 चिखली या संघामध्ये गुजरात परिसरातील अनेक नामवंत टेनिस क्रिकेट पटू आपल्याला पाहायला मिळतील. ज्यामध्ये नासिर अली, प्रशांत ठाकूर, एजाज, राकेश यासारखे गुजरात परिसरातील अनेक नामवंत खेळाडू ज्यांनी गुजरातचा टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय. तर या सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाला जशी सुरुवात होते गोलंदाजी मार्क वरती सुरेश नाथ. पहिला बॉल अगदी समोर बॅटच्या समोर टप्पा होता, पडल्यानंतर बाहेर बडवला. या बॉलला बॅकफुटला गेले होते प्रसाद. डॉट बॉलने सुरुवात होते आहे या दुसऱ्या सामन्याची. टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय. समोर खेळलाय अगदी चांगला इनसाइड आउट, प्रॉपर टायमिंग झालाय, परंतु क्षेत्ररक्षक चांगली फेकी करतायत. 2 धावा सहजतेने प्राप्त. सुरेश नाथ गुजरात परिसरातील हा वेगवान गोलंदाज. व्हेरिएशन विविधता या गोलंदाजाकडे भरपूर. गुजरातचा टेनिस बॉल क्रिकेट गाजवत महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला एखादा खेळाडू अशा प्रकारे छाप सोडतो त्यावेळेला आमंत्रित करणं अपेक्षित असतं आणि तेच आमंत्रण दिले गुजरातच्या खेळाडूंना प्रेम 11 चिखली संघाने. आणखी एक फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळत काढला. या बॉलला एक धाव सहजतेने येते आहे आणि प्रसादचं मागच्याही सामन्यामध्ये बघितलं तर अगोदरच्या काही षटकांमध्ये संयमी खेळी प्रसादची झाली. त्यानंतर त्याने स्वतःला ॲक्सेलरेट केलं आणि धावा केल्या. चांगली फेकी, परंतु धावबाधेची संधी होती. जर यष्टांवरती फेकी असते तर निश्चितच फ्रेम मध्ये नव्हते. करण नकवाल धावसंख्या 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत संयमी सुरुवात करतायत प्रसाद. रिव्हर्सिपचा प्रयत्न होता. आई अगदी फुल टॉस बॉल एक दिशा देण्याचा प्रयत्न. या बॉलला एकच धाव येते आहे. करण नकवाल मागच्या सामन्याचे हिरो सुरुवात करून दिली होती श्रीदत्त बुलढाणा संघाला. वेगवान आणि जाणले जातात करण नकवाल पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. ज्या दिशेचा बॉल त्याच दिशेला. एक चांगला खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉलला अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला कॉल असेल. प्रसादचा पहिल्या षटकातला खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर श्रीदत्त बुलढाणा संघाची धावसंख्या झाली आहे 4 बिनबाद. आमच्या ऑफिशियल कृपया वर कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे. ऑफिशियल्स कॉमेंटरी बॉक्स मध्ये या. थोडं आमचे स्कोरर चेंज करत आहेत. माफी असावी, 5 धावा झाल्या धावफलकावरती.
सुरेशनाथचं चांगलं षटक मात्र आल्या 5 धावा. राकेश कहर अगदी चांगला बॉल पडल्यानंतर लेग पेश केला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावतोय. आणखी एक गुजरात परिसरातील वेगवान गोलंदाज राकेश कहर. शेत बुलढाणा संघाचा सलामीचा फलंदाज प्रसाद कॅप्टन आहे. जबाबदारीने खेळी करावी लागेल. दुसऱ्या सामन्यामध्ये जर बघितलं तर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय राहिला. अगदी खूप चांगला बॉल होता, परंतु यावेळेला पंच सांगतायत की डॉट बॉल असेल. टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ बॉल अलॉंग दी कार्पेट खेळलाय प्रसादने. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव येते आणि प्रसाद आज थोडंसं पॉवर प्ले मध्ये शांत राहिलाय. सहजासहजी धावा करू देत नाहीये. गुजरात परिसरातील मातब्बर गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र धावसंख्या 6 षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले चालला मैदानाच्या आतमध्ये. करण नकवाल आणखी एक थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल डोक्यावरनं मिडॉनच्या बॉल सीमा पार चौकार. मिळतोय करण नकवाल यांच्या बॅट मधून. अगदी मिडॉनच्या डोक्यावरनं चांगला डिस्पॅच केला या बॉलला. आणखी फुलटॉस या गॅप भेदला आहे. करण नकवाल यांच्या बॅट मधून बॉल हाईट डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार चौकार. दहा वर जाऊन पोहोचते आहे. करण जाणले जातात पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा करण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत राकेश कहर. मागच्या 2 बॉलवरती 2 नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले आपल्याला. ओ रिचचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल डीप स्क्वेअर बॉडी लाईनच्या बाहेर. 3 बॉल आणि करणच्या बॅट मधून 3 चौकार. पॉवर प्ले समाप्त. करण नकवालने क्लास दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या या शेवटच्या षटकामध्ये. 3 बॉलवरती 3 चौकार लगावले करणने. मागच्या धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. प्रसाद आता स्ट्रायकिंगला असते षटक क्रमांक 3 मध्ये, कारण पॉवर प्ले समाप्त झालाय. मागच्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला शेत बुलढाणा संघाला. गुलजमा 11 खामगाव संघासमोर दुसऱ्या खेळीमध्ये आव्हानांचा बचाव करत असताना पराभव स्वीकारावा लागतोय. गुजरात परिसरातील अनेक नामवंत खेळाडू प्रेम इलेव्हन चिखली संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. जागा बनवत डीप कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा लागत फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये एक धाव सहजतेने येते आहे. आणि हा खेळ आहे. या खेळामध्ये कधी आपण हिरो असाल तर कधी आपल्या बॅटमधून धावा येणार नाही. कधी काळ तुम्ही फॉर्म मध्ये असाल तर कधी काळ तुम्हाला संघर्ष करावा लागेल.
प्रसाद संयमी खेळी करतोय मॅच मध्ये. रिव्हर्स स्वीप, स्वतःला स्विच केलाय. बॉल अगदी थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण नकवालच्या बॅट मधून बॉल सीमा पार, चौकार. साह्याने 23 धावांवर जाऊन पोहोचतोय. करण नकवाल जिथपर्यंत खेळपट्टीवरती आहे, धावा अशाच प्रकारे आपल्याला कलात्मकतेने पाहायला मिळतील. चौकार आलाय. ओ नो लुक, आताही घेण्याचा प्रयत्न, रिचचा वापर करत फ्लिक केलाय बॉलला डीप स्क्वेअर लेगला. एकदा व्हील, एका धावेच्या मदतीने 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. मागच्या सामन्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत 75-76 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चांगला खेळलाय बॉल, हवेत असेल. दुसरा धावेचा कॉल. 2 धावा सहजतेने. धावसंख्या 26, 26 धावा. 2 तिसऱ्या षटकातला खेळ हा चाललाय. पहिल्या पॉवर ब्रेकच्या काही सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा आल्याने तदनंतर करणने चांगली फलंदाजी केली, धावा केल्या. ओ फ्लिक केला या बॉलला, बॅकफुटला जात पंच, चाबूक, बॉल बॅकवर्ड पडला, सीमा पार. प्रसादच्या बॅट मधून चौकार. आपल्या फलंदाजीमध्ये असाच प्रकारचा बदल केलाय. अगोदर संयमी खेळी, त्यानंतर थोडस आक्रमक होतो प्रसाद. मागच्या काही वर्षांचा कालखंड बघितला तर 2021 पासून या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला प्रसाद खेळायला लागला तेव्हापासून प्रसादने अगोदरच्या काही वर्षांमध्ये आक्रमक खेळी स्वीकारली. त्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये प्रसाद खूप शांत आणि संयमी खेळी करतोय. खोलवर टोप्यावरचा बॉल खोदून काढलाय प्रसादने. लॉंगॉनच्या रिजन मध्ये एकच धाव येते आहे. आणि जर बघितलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी, षटक समाप्त, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 31, 31ला 0 श्रीरत्न बुलढाणा. अनिकेत भोई, अनिकेत भोई गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4. आतापर्यंत धावसंख्या 30 धावा, 31. प्रसादची चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. एक चौकार लगावलाय प्रसादने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, समोर जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न झाला या बॉलला, परंतु बॉल अगदी पडल्यानंतर खूप वेगाने डीप झाला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावतोय. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात.
आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईडर लाईन वरती गोलंदाजी होते आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत अनिकेत भोई आणि खऱ्या अर्थाने जेव्हा उजव्या हाताचे फलंदाजीसाठी येतात तर डाव्या हाताच्या गोलंदाजाचा एक महत्वाचा टप्पा भेटून जातो खेळपट्टीवरती. कशा प्रकारची गोलंदाजी सहज होते. फुलटॉस बॉल समोर खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल अगदी डोक्यावर सीमा पार. करणच्या बॅटमधून चौकार. आणखी एक थोडासा पायावरचा बॉल रीचचा वापर केला. अलाउन दी कार्पेट. दुसरा धावेचा कॉल असेल परंतु नकार देत आहेत प्रसाद. एका धावेवरती सिंगल वरती आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या 37 धावा. प्रसादची खेळी आतापर्यंत संयमी. त्यांच्या सोबतीला करणने आतापर्यंत चांगली साथ दिली. 9 बॉल मध्ये 23 धावा 5 चौकाराच्या साह्याने. जास्त बाहेर शफल करत खेळण्याचा प्रयत्न प्रसादचा. हाई बॉल डॉट असेल आणि प्रसादसाठी थोडंसं सोपं जात आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी जर बघितलं तर अगदी यॉर्कर लाईनला गोलंदाजी होते आहे. खोलवर टप्प्यावरचा फुलर लेनचा बॉल अवघड जातोय प्रसादला. आणखी एक थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसरा धावेचा क्विक कॉल आणि रनिंग बिटवीन द खूप चांगली आणि 2 धावाही पूर्ण सहजतेने होत आहेत. म्हणजेच की या 2 धावेच्या मदतीने षटकाची समाप्ती. 4 षटक समाप्त. धावसंख्या 39 धावा. बिनबाद श्रीरत्न बुलढाणा आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जुळलाय. त्यामध्ये आमच्या घाटाखालील नळकुंड गावचे अनेक प्रेक्षक इथे जुळले आहेत. त्यामध्ये पंजाब आहे, अविनाश आहे. हे प्रेक्षक वर्ग खरे तर चाहते आहे. त्यानंतर बुलढाण्यातील परिसरातील अनेक प्रेक्षक घाटाखालचे असू द्यात, घाटावरील अनेक प्रेक्षक आणि ही चहा आहे या स्पर्धेची. जसं प्रेम या स्पर्धेला मिळालंय. धर्मवीर आमदार चषक 2025चा थरार 2019 पासनं या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 2019 पासनं या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं या प्रेक्षकांनी. हे दर्दी प्रेक्षक आमच्या बुलढाण्याचे. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमधला समाप्त होतोय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या 39 वरती आहे. करण नकवाल आणि प्रसाद यांची आतापर्यंत संयमी खेळी झाली. यानंतर पुढच्या काही 4 षटकांमध्ये जर बघितलं तर कशा प्रकारची धावसंख्या करतील हे दोन्ही फलंदाज बघण्यासारखं आहे. कारण गुजरात संघाकडे जर बघितलं हा प्रेम 11 चिखली संघामध्ये अनेक गुजरातचे नामवंत खेळाडू यामध्ये आहेत. तर कशा प्रकारची पुढच्या काही 4 षटकांमध्ये गोलंदाजी होईल बघण्यासारखं असतं. तर षटक क्रमांक 5 ची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती आता विजय भरद्वाज. आणखी एक गुजरात परिसरातील डावखुरे हाताचा गोलंदाज. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी करण नकवाल स्ट्रायकिंगला.
अटकलेला बॉल दिशा दिली आहे, परंतु बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. विजू चांगली पैकी करतायत. एकच धाव येईल. पहिला बॉल ज्यावरती एक दिशा दिली त्या बॉलला बॅकवर्ड पॉइंटला एक धाव सहजतेने करणला मिळते, प्राप्त होते. 40 धावा. विजय भरवाड गुजरात परिसरातील हा एक मातब्बर गोलंदाज. प्रसाद आहे बुलढाण्याचा सेहवाग. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. धावबादीची संधी नकार आणि धावबाद करण नकवाल. 40 धावेंवरती धावबादीच्या रूपामध्ये करण बाद. पप्पू बुहांडा आणि गोल्डन मॅन गजूभाऊ सुरडकर या मॅचचा आनंद घेत असताना जागा बनवते बॅकफुटला. बॅटची कडा आणि प्रसादचा खेळ समाप्त. बॅक टू बॅक पहिला धावबादीच्या रूपामध्ये करण आणि आता प्रसाद बाद. दुसरा धक्का शेत बुलढाणा संघाला. पर्यंत धावसंख्या 39 धावा होती. षटक क्रमांक 5. आतापर्यंत 40 धावींवरती 2 महत्वाचे गडी गमावले शेत बुलढाणा संघाने. प्रसादही बॅकफुटला जात दिशा देण्याचा प्रयत्न. धावबादीची संधी होती. ओ यष्टांवरती हा जर बॉल आदळला असता निश्चितच फ्रेम मध्ये नव्हते सोहेल पटेल, परंतु एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने आत्ता धावसंख्या 41 धावांमध्ये जाऊन पोहोचते. आतापर्यंत षटक जर बघितलं तर विजय भारवाड मात्र 2च धावा खर्च केल्या मागच्या 4 बॉलवरती. खर तर चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी झाली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. समोरचा बॉल होता सरळ. आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट असेल. या पहिल्या डावातल्या खेळामध्ये टॉस जिंकत प्रथमतः बॅटिंगचा निर्णय राहिलाय शेत बुलढाणा संघाचा. आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना धावसंख्या 41 धावेंवरती. षटक क्रमांक 5 मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर मात्र 2च धावा आल्या. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल. चांगली पहिला रन धावून जोरात घेतलाय. दुसरा धावेचा कॉल. धावबादीची संधी फेकी मात्र एस्टनवरती नव्हती. प्रयत्न जरूर, परंतु 2 धावा सहजतेने आता मिळतायत त्या बॉलवरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली अशक्त बुलढाणा संघाची 43 ला 2. 43 लॉस ऑफ 2. थँक्यू डीजे. माननीय
कुणाल भैया गायकवाड, युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांचं सुद्धा आगमन या मैदानाच्या आतमध्ये दादांचं स्वागत असेल या मॅचचा आनंद घेण्यासाठी, कारण आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे. सागर घरत आता सामना करतील अनिकेत भोई यांचा. आतापर्यंत अनिकेतने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करत चांगलं षटक टाकलं होतं. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न डीप कव्हरला. आणि प्रथमतः वुमन्स अंडर 19 संघाने T20 वर्ल्ड कप आपल्या नावे केलाय. भारताचा वुमनचा संघ आहे अंडर 19 T20 वर्ल्ड कप आपल्या नावे केलाय. खूप खूप अभिनंदन असेल आपल्या भारतीय स्त्रियांचं सुद्धा, भगिनी ज्यांनी अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलाय भारतासाठी. प्रथमतः हा किताब आपल्या नावे केलाय. आणि हे अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये 45 धावा, षटक क्रमांक 6. खेचलाय, प्रॉपर टायमिंग आहे. सोहेल पटेल यांच्या बॅटमधून बॉल डिस्पॅच, सीमा पार, षटकार. आताचा फलंदाज सोपं जातं डावखुरे आताच्या फलंदाजाला खेळण्यासाठी. तेच सोहेल पटेलने करून दाखवलं. या बॉलवरती षटकार लगावलाय. 51 धावा पूर्ण श्रीदत्त बुलढाणा संघाच्या. अनिकेत भोई थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आणखी एक समोर खेळलाय बॉल हवेत आहे. अजय आहेत खाली. एकच धाव घेत आहेत सागर. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 52 धावांवरती. आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या जर बघितली तर 80 पार एक सेफ मानली जाते या मैदानावरती. परंतु आतापर्यंत जर बघितलं तर 9.45च्या सरासरीने धावसंख्या झाली आहे धावपलकावरती. 52 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आता बघितला तर 76 धावा दाखवते आहे. फुल टॉस बॉल डीप कव्हरला चांगला खेळलाय सागरने. ओ थोडंसं क्षेत्ररक्षण करा, फंबल झालाय आणि 2 धावा सहजतेने प्राप्त. मागणी करतायत सागर पंचाकडे. 54 धावा.
शेत बुलढाणा संघाने टॉस जिंकत नाणेफेकीचा प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत धावसंख्या चांगली केली आहे धावफलकावरती. करण नकवाल आणि त्यांच्या सोबतीला प्रसादने सुरुवात चांगली करून दिली, ज्यामध्ये करणने जर बघितलं तर धावसंख्या 10 बॉलमध्ये 24 धावा केल्या, ज्यामध्ये 5 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर प्रसादने मात्र एकच चौकार लगावत 16 धावा धावफलकावरती केल्या. 54-54 ला 2 शेत बुलढाणा संघ गरज आहे इथनं समोर धावा करण्याची, कारण जेव्हा दुसरा डाव मैदानावरती खेळण्यासाठी प्रेम 11 संघाचे फलंदाज उतरतील तर आपल्याला अनेक नामवंत सितारे पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल चांगला खेचलाय, बॉल एक अगदी सीमा पार आणि पंचांचा इशारा येतोय, एक टप्पा चौकार. क्रमांक 7 अनिकेत भोई. आणखी एक वेळ डीप कव्हरला चांगला खेळलाय, बटका प्रोटेक्शन आहे. डीप कव्हरला एक धाव, म्हणजेच की आता या षटकाची समाप्ती होते. 6 षटकांचा खेळ पहिल्या डावातला समाप्त. धावसंख्या शेत बुलढाणा संघ 59, 59 धावा 2 बाद. हा प्रेम 11 चिखली संघ. धावसंख्या 6 षटक समाप्त. 59, 59 धावा. सागर घरत गोलू स्ट्रायकिंगला. आणखी एक कोलवा टप्प्यावरचा बॉल खोदून काढा, दुसरा धावेचा कॉल असेल. पहिला डाव वेगाने घेत असताना सागर एकच धाव येते आणि खरं तर पहिल्या डावामध्ये सुरुवातीच्या काही षटकांमध्ये करणने चांगली सुरुवात करून दिली. तदनंतर करणला बाद व्हावं लागलं धावबादीच्या रूपामध्ये. प्रसादही त्यानंतर लगेच बाद झाले. सागरने एक चौकार आतापर्यंत लगावलाय आणि षटकार खेचलाय सोहेल पटेल यांनी. आणखी स्लॉट मध्ये होता, आडव्या बाटली घेतला या बॉलला आणि सीमा पार गगन मरारी घेत बॉल षटकार. सोहेल पटेल, म्हणूनच सोहेल पटेल यांना फलंदाजीमध्ये अगोदर पाठवण्यात आलं. चांगले बॅटिंग चेंजेस केले कर्णधार शेत बुलढाणा संघाचे यांनी. आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासमोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज चांगला ऑप्शन ठरतो केव्हाही. आणखी एक वेळ बॉल हवेत, परंतु प्रॉपर टायमिंग बॉल अगदी स्टेडियमच्या बाहेर. 2 बॉल आणि 2 षटकार. आणि या मॅचचा आनंद, या षटकाराचा प्रत्येक आनंद घेतोय आमचा घाटाखालील प्रेक्षक वर्ग. नडकुडेतील खास प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण अनेक बुलढाणा परिसरातील अनेक नामवंत संघातील खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यामध्ये बुलढाण्यात अनेक नामवंत क्रिकेटचे संघ आहेत. त्याचा प्रत्येक खेळाडू प्रत्येक बॉलचा आनंद घेतोय. काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.
72 धावा षटकाराच्या साह्याने मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार लगावले सोहेल पटेल यांनी आणि का पाठवलं गेलं सोहेल यांना त्यांचं काम पुरेपूर करत असताना सोहेल आतापर्यंत या सामन्यामध्ये पहिल्या डावात, परंतु आता चांगला कमबॅक विजय भारवाड यांचा त्या षटकारानंतर अगदी खोलवर टप्प्यावरती ब्लॉक होल मध्ये बॉल बांधून ठेवला. या बॉल मला सोहेल पटेल यांना डॉट असेल. 72 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातलं चाललंय. जर बघितलं तर आमचा प्रेक्षक वर्ग आज मोठ्या संख्येने जुळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत खाली, रनिंग कॅच चांगला झेल टिपला आणि सोहेल पटेल बाद. धावांची खेळी मात्र 8 बॉल मध्ये सोहेलने केली आहे. जिशान खान डावखुरे आताचे फलंदाज आता दाखल होत आहेत. 72 धावा. पहिल्या डावामध्ये नाणेफेक टॉस जिंकत श्रीयुत बुलढाणा संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत चांगला पाहायला मिळालाय. एक सन्मानजनक धावसंख्याकडे ओढतो आहे श्रीयुत बुलढाणा संघ. धावसंख्या आता बघितली तर 72 ला 3 आहे. विजय भारवाड 2 महत्वाचे गडी बाद केले विजय भारवाड यांनी. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली आहे. ओ खेचला आडव्या बॅटने जिशान खानने बॉल हवेत, चांगला चेहरा आणि जिशान खान पहिल्याच बॉलवरती बाद. चौथा धक्का श्रीयुत बुलढाणा संघाला. मोठा फटका खेळण्याचा, परंतु झेल बाद व्हावं लागेल. विजय यांनी चांगला झेल टिपला आणि आयुष्यात असंच काही असतं, आपल्याला जे जे हवंय ते ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसलाय. अस्लम आता नवीन फलंदाज डावखुरे आताचे दाखल झाले आहेत. सागर घरात गोलू आता स्ट्रायकिंगला असेल या शेवटच्या षटकामध्ये. तर शेवटच्या 6 बॉलवरती कितपर्यंत धावा आणि कितपर्यंत मजल मारेल श्रीयुत बुलढाणा संघ या शेवटच्या 6 बॉलवरती पाहण्यासारखं असेल, कारण दुसऱ्या डावामध्ये त्याच धावा डिफेंड करायची आहे श्रीयुत बुलढाणा संघाच्या गोलंदाजाला. परंतु प्रेम 11 चिखली संघ, गुजरात परिसरातील अनेक नामवंत सितारे दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. नासिर अली यासारखा एक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सागर गरज स्ट्रायकिंगला, बदल थोडासा क्षेत्र
हॅलो. तर हॅलो. 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 पहिल्या डावातला खेळ समाप्त झालाय. टॉस जिंकत श्रीरत्न बुलढाणा संघाने धावफलकावरती धावा केल्या आहे. 77-78 धावांचं आव्हान प्रेम 11 चिखली संघासमोर असेल. तर जसंही दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जुडतील व्हॉइस ऑफ विदर्भ आर जे ओम. तर स्वागत असेल आर जे ओम सरांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद अनिकेत. आतापर्यंत आपण व्हॉइस ऑफ बुलढाणा एक मराठीतील दर्जेदार समालोचक अनिकेत बामंत यांचा आवाज ऐकत होते आणि मी आरजोम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. धर्मवीर आमदार चषक 2025 सन्माननीय धर्मवीर आमदार कार्यसम्राट संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर सन्माननीय युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य युवा सेना युवा नेते आदरणीय कुणाल भैया गायकवाड, समवेत आदरणीय युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भैया गायकवाड, सन्माननीय आशिष भाऊ जाधव, सन्माननीय धर्मवीर यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर सन्माननीय आयोजन समिती विजयभाऊ दुर्ने असतील, सन्माननीय पवनदादा भालेराव, उमेशदादा बर्डे, बाळाभाऊ देशमुख, प्रसादजी पदात यांच्या माध्यमातून धर्मवीर आमदार चषक 2025चं हे दैदिप्यमान आयोजन आपल्यासमोर प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आणि आज या स्पर्धेचा आपल्यासमोर हा तिसऱ्या दिवसातला दुसरा सामना, पहिल्या सामन्यातील पराजयाचा धक्का तून सावरत असताना श्रीदत्त बुलढाणा संघ या ठिकाणी पोहोचला. पहिला सामना खेळतोय या स्पर्धेमधला वैयक्तिक प्रीम 11 चिखली संघ, ज्या टीममध्ये अजाज खोकर यांच्या नेतृत्वामध्ये
गुजरात राज्यातील अनेक स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला प्रसाद फदत यांच्या नेतृत्वामध्ये श्रीदत्त संघामध्ये सुद्धा अनेक नामवंत खेळाडूंची भरणा पाहायला मिळते. पहिला डाव समाप्त झाला आणि पहिल्या डावात टॉस जिंकत असताना फलंदाजी केली श्रीदत्त बुलढाणा संघाने. 78 धावांचं लक्ष ठेवलं या लढतीत. टीम प्रेम 11 चिखली संघासमोर त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. सलामीची जोडी नासिर अली नतिया. प्रचंड प्रेम दिलं होतं या मैदानावर मागच्या वर्षीच्या धर्मवीर आमदार चषक 2024च्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी नासिरला. आणि दुसरा फलंदाज आहे विजय भारवाड. ही सलामीची जोडी. गुजरात राज्यातील 2 दर्जेदार सलामीवीर बॅटिंगसाठी तर बॉलिंग ट्रॅकवर महाराष्ट्र मुंबईतील मालाडचा वेगवान गोलंदाज राकेश कहर. जिशान आणि सलामीची जोडी राकेश कहर डावकुऱ्या हाताचा बॅटर आणि त्याच्या समवेत नासिर अली नटिया. ही सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात चांगला खेळ केला. फलंदाजी करत असताना श्रीदत्त संघाने 78 धावांचं लक्ष उभारलं. चांगली फलंदाजी केली पहिल्या डावात. पुन्हा एक वेळ प्रसाद आणि करण नकवालने, सोहेल पटेलची साथ, सागर घरतने चांगला फिनिशिंग टच दिला टीमला. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल मालाड एक्सप्रेस. जिशान आले त्यांनी पहिल्याच बॉलवर बॅटची वरची कडा लागून बॉल चालला लॉंग स्टॉपला, सीमा पार, चौकार. ईशान थोडासा नाराज दिसतोय. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत. चौकाराला आणि चौकारच्या मदतीने खातं उघडत असताना प्रेम 11 चिखली संघाचं एक विदर्भातील मातब्बर संघ श्रीदत्त बुलढाणा त्यांच्या समोर नव्यानेच उभा राहिलेला प्रेम 11 चिखली या 2 टीम दरम्यान लढत पाहायला मिळते. आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना 4 धावा धावफलकावर बिनगडी बाद. 47 बॉल मध्ये 74 रन करायचे आहेत. कृपया नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये मागणी केल्या जाते. राकेश कहर आणि त्यांच्या समवेत नासिर अली नतिया ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. जिशानचा पहिला बॉल होता. पहिल्याच बॉलवर चौकाराला. खास अहमदाबाद गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी नासिर अली नतिया मेहसाणामधून गुजरातमधल्या आणि अहमदाबादवरून राकेश कहर हे सलामीवीर बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये 47 बॉल मध्ये अजून 74 धावा करायच्या आहेत. थोडासा खेळ थांबलेला कारण बॉल ओला झालेला दिसतोय जेव्हा तो मैदानाच्या बाहेर गेला. त्यामुळे थोडासा त्या बॉलला चेक करत असताना दोन्ही फलंदाज आणि पंच. 4 धावा धावफलकावर. श्रीदत्त बुलढाणा संघ या स्पर्धेत या सामन्याच्या माध्यमातून पलटवार करेल का? कारण याआधीचा चुरशीच्या सामन्यात त्यांना पराजयाचा धक्का बसला. गुलजमा 11 संघाने तो सामना जिंकला. या मॅचमध्ये श्रीदत्त 11 संघ पलटवार करण्याचा नक्की प्रयत्न करेल. ती क्षमता गोलंदाज जिशान आणि सोहेल पटेलवर खास जबाबदारी. सुरुवातीला विकेट्स काढून देण्याची फिल्डिंग सेट केली आहे. पुन्हा एक वेळ ऑन साइडला दिशा दिली आहे. अक्रॉस लाईन खेळत असताना सिंगलचा प्रयत्न. मिळाली आहे 1 धाव. चिकी सिंगल प्राप्त करत असताना राकेश कहर या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 5 वर. स्ट्राईक रोटेट होते आणि आता नासिर अली नतिया स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. एक भारतातला दर्जेदार असा आक्रमक सलामीचा फलंदाज. समोर तितकेच उत्तम दर्जेदार गोलंदाज जिशान खान. हे बॅटल नक्की चांगलं मिळेल पाहायला. राऊंड विकेटने जातोय आता जिशान. रिव्हर्स खेळला होता. बॉडीवर हा बॉल लागतोय.
चांगलं चेंज ऑफ पेस पाहायला मिळत असताना जिशान कडून. पंचेचाळीस बॉल मध्ये 73 रनची गरज. नासिर अलीचं खातं उघडणं अजून बाकी. पायावरचा बॉल नो लुक लगवण्याचा प्रयत्न होता. रनआउटचा चान्स क्रिएट झालाय. अरबाजचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन मिळेल या बॉलवर लेग बाईटच्या साह्याने. त्यामुळे अजूनही नासिरचं खातं उघडणं बाकी असेल. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 6 धावा. 6 रन विदाउट लॉस. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवर. बॅटची कडा लागून लॉंग स्टॉपला चौकार आला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि जिशानची खासियत आहे तो नवा आणि जुना बॉल चांगल्याच प्रकारे हाताळतो. टप्प्याचा बॉल होता. अगदी कानाजवळून सिटी वाजवत निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देत असताना पंच. हा पहिला बाउन्सर या षटकामधला. चांगला वेग, खांद्याचा वापर केला. खेळपट्टी साथ देते वेगवान गोलंदाजांना. ही या मैदानाची खासियत आहे आणि वेगही तितकाच आहे निशानकडे. त्यामुळे तो चांगले बाउन्सर नेहमी टाकतो. समोर टाकलाय. मिडॉन आतमध्ये आहे आणि मिडॉनच्या डोक्यावरून आता प्रचंड वेगाने बॉल चाललाय. गतीने लॉंग ऑनला सीमा पार. राकेशच्या बॅट मधून रन चौकार. धावसंख्या 10 धावा बिनगडी बाद. या सामन्याचा आनंद घेत असताना सन्माननीय युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य युवा सेना युवा नेते आदरणीय कुणाल भैया गायकवाड, समवेत युवा सेना शहर प्रमुख सन्माननीय श्रीकांत भैया गायकवाड, समस्त मान्यवर मंडळी, शिवसेने युवा सेनेचे समस्त पदाधिकारी, मोठ्या संख्येने प्रेक्षक, प्रत्येकाचं स्वागत. 42 बॉल मध्ये 68 रन करायचे आहेत या लढतीमध्ये. पहिल्या षटकात 10 धावा आल्याने जिशान खान सारखे एका प्रमुख गोलंदाजासमोर पहिल्या षटकात 10 धावा. मी म्हणेल या बॅटल मध्ये थोडासा वरचढ राहिला राकेश कहर. 9 धावा त्याच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 2 चौकाराच्या मदतीने. बॉलिंग साठी दुसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅक वर येत आहेत सुहेल पटेल. आणखी गुजरातचा गोलंदाज आता गुजरातच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल सुहेल. फिल्डिंग चेंज करत असताना एक डीप कव्हर पॉइंट लावला आहे त्या ठिकाणी अजय बांगर आहे. तर डीप स्क्वेअर लेगला सागर घरत पाहायला मिळतोय. पहिला बॉल पायावर, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि तितकाच चांगला झेल स्क्वेअर लेग मध्ये. सागर घरत गोलूचा बॉडी बॅलन्स राखत असताना नासिर अली नतियाला या सामन्यात खातही उघडता आलं नाही. पहिला धक्का प्रेम 11 चिखली संघाला. पायावरचा हा बॉल होता. मनगडाचा वापर करत फ्लिक केला या बॉलला. हवेमध्ये बॉल, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला. ओ, 1 हँडेड कॅच. एका हाताने सागर घरत गोलूचा हात दबावाच्या क्षणात चांगला झेल. उडता गोलू पाहायला मिळाला या बॉलवर. सागर घरत गोलूचा चांगला झेल पाहायला मिळाला या बॉलवर. 10 धावांवर हा पहिला धक्का लागतोय प्रेम 11 चिखली संघाला. 41 बॉल मध्ये 68 धावा करायच्या. बॅटिंग साठी प्रशांत ठाकूर. उजव्या हाताच्या बॅटरला उजव्या हाताच्या बॅटरने रिप्लेस केलंय. नासिर अली नतियाला या सामन्यात खातही उघडता आलं नाही. ज्या खेळाडूने अक्षरशः मागच्या वर्षी या मैदानावर धावांचा पाऊस पाडला. स्वीप लगवायचा होता प्रशांत ठाकूरला. चांगला बॉल पेश केलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना सुहेल पटेलने पहिल्या बॉलवर ब्रेक मिळून दिला ज्याची गरज होती टीमला. त्यानंतर आता प्रशांत आले आहेत नवीन फलंदाज बॅटिंग साठी. अहमदाबाद गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आज महाराष्ट्राच्या जिजाऊ नगरातील बुलढाणा नगरीमध्ये जिजाऊंच्या जिल्ह्यात
पायावरचा बॉल, नो लुक शॉट, कमाल, बॉल सीमा पार, स्क्वेअर लेगला, चौकार. प्रशांत ठाकूरने खातं उघडलंय. चौकाराच्या मदतीने 39 बॉल मध्ये 64 करायचे आहेत. इनसाइड आउट, कमाल शॉट, चाबुक शॉट, क्रिकेटचा एक क्लास, दिमागदार षटकार. त्यानंतरच्या बॉलवर हा इनसाइड आउट लगवत असताना बॉल मैदानाच्या बाहेर आउटच केला प्रशांत ठाकूरने. या बॉलवर षटकार, प्रॉपर टायमिंग झालं होतं. रिवर्स स्विच हिट, उलटा पुलटा स्वीट हिट, बॉल चाललाय आता डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, चौकार. करत असताना प्रेम 11 चिखली, सन्माननीय प्रेमजी साळवे यांचा संघ पाहायला मिळतोय. प्रेम 11 चिखली, अजून 54 रनची गरज. आणखी एक रिव्हर्स, जणू काही मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले, बॉल 2 टप्पे खात इन टू द रोप, 4, चौकार. केला पॉवर प्ले मध्ये प्रशांत ठाकूरने. लगातार 2 चौकार, एकूण जर बघितलं तर मागच्या षटकात आल्या 18 धावा, एक षटकाराने 3 चौकाराच्या मदतीने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 ला एक. प्रेम 11 चिखली, वन साइडेड वन वे ट्रॅफिक पाहायला मिळते सध्या तरी. बॅटिंग करताना प्रशांत ठाकूर 5 बॉल मध्ये 18 वर पोहोचलेत. एका बाजूला भरपूर वर्षांपासून विदर्भाचं, खास करून बुलढाणा जिल्ह्याचं क्रिकेट गाजवणारा संघ श्रीदत्त बुलढाणा, या टीमच्या बांधणीमध्ये मग राजू भाऊ असतील, सन्माननीय संदीप दादा असतील, चेतन असतील, यांची खूप मोठी भूमिका राहिली. आणि एकूणच जर बघितलं तर आज मागच्या सीझन मध्ये हा संघ या स्पर्धेचा उपविजेता होता. रेप्युटेशन घेऊन हा संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बिलकुल पलटवार करेल ही टीम, यामध्ये 3 मात्र शंका नाही. 36 बॉल मध्ये 50 रन करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 8.33 चा लागतोय. दुसऱ्या बाजूला नव्यानेच विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उभा राहिलेला प्रेम 11 चिखली संघ, ज्या टीम मध्ये तुम्हाला गुजरात मधील अनेक स्टार क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट.in ला मोठ्या संख्येने हा प्रेक्षक हा सामना बघत असताना 28 ला एक. तिसऱ्या षटकात मालाड एक्सप्रेस, मालाड मुंबईचा वेगवान गोलंदाज जीशान पविलियन एन कडून, या आधीच्या सामन्यात त्याने धर्मवीर आखाडा एन कडून खूप कमालीची बॉलिंग केली होती. पहिला बॉल मागे खेळलाय, अपील आहे या बॉलवर. विकेट प्राप्त करत असताना पंचांनी उचलून धरलाय निर्णय आणि बाद होत आहेत आता राकेश कहर. एक कॅल्क्युलेटिव्ह इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट प्राप्त करत असताना जीशानला मिळते यश. 28 ला 2 प्रेम 11 चिखली. अहमदाबादचा आणखी एक दर्जेदार बॅटर
अहमद सोळंकी योगेश सोळंकी, प्रशांत ठाकूर, अहमदाबादचा हा खेळाडू. 35 बॉल मध्ये 50 रन करायचे आहेत या ठिकाणाहून. जिशानने यश मिळवून दिलं ज्याची नितांत गरज होती टीमला, कारण राकेशकर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता. समोर टाकलेला बॉल फ्रंट फुटवर येऊन चांगला ड्राईव्ह, सिंगलचा चान्स क्रिएट झालाय. चिकी सिंगल, क्विक सिंगल पाहायला मिळाली या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 29 धावा, 29. लॉस ऑफ 2 विकेट. प्रेम 11 चिखली 34 बॉल मध्ये अजून 49 रन करायचे आहेत प्रेम 11 चिखली या टीमला. परंतु श्रीदत्त बुलढाणा संघाने जो छोटासा कमबॅकची गरज होती ती जिशानने करून दिली या षटकामध्ये, या लढतीत. जिशान असा गोलंदाज आहे तो कधीच हार मानत नाही, मॅच कुठलीही असू द्यात. त्याची हिंगोलीची स्पर्धा तुम्ही नुकतीच पार पडली, त्या ठिकाणी गोलंदाजी बघा. फ्रंट फुटवर येत चांगलं क्रिकेट, ड्राईव्ह केलं या बॉलला. जरूर स्टिकरवर हा बॉल लागतोय तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. वाईट लॉंग ऑफच्या दिशेने करणचं 1 रन. चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब बॉलचा समाचार हे क्रिकेटचं गणित आहे, आणि हे गणित ज्याला कळलं तो क्रिकेटमध्ये यशस्वी आहे. चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावाच लागेल, खराब बॉलवर तुम्हाला मोठा फटका खेळावाच लागेल, तेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये सक्सेस होऊ शकता, यशस्वी होऊ शकता. बॅकफुटवरून कट केलाय, गॅप मध्ये बॉल. आउटफील्ड फास्ट आहे, अजय बांगर पाठलाग करतोय. जर अजय अडवू शकला नाही तर हा बॉल अडणं कठीणच होता. बॉल त्याला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, चौकार. धन्यवाद. वेग तुमचा जितका चांगला मित्र आहे ना, तितकाच तो तुमचा खतरनाक शत्रूही आहे. वेगाचा वापर तुम्ही कशा प्रकारे करता त्याला खूप महत्व आहे. यावेळी बॅटर योगेश सोळंकीने वेगाचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला. बॅटचा पेस ओपन करत असताना जो गॅप होता शॉर्ट थर्डमॅनला आणि पॉइंटच्या मधात, त्या गॅप मध्ये बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सन्मानाने अक्रॉस लाईन फ्लिक करत असताना या बॉलला मनगटी फटका. डीप मिड विकेट क्षेत्रातून सागर जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत सहजतेने सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 35 वर 35. 31 बॉल मध्ये 43 रन करायचे आहेत. 31 चेंडू 43 धावांची गरज, 78 धावांचं लक्ष्य या लढतीमध्ये. जिशान 16 धावा देत असताना आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केली जिशानने. कमी गतीने जसा आला तसा टर्न केला, पिक केला, टिक केला. बॉल मैदानाच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला, सीमा पार. समाप्त. 41 धावा. चांगली बॅटिंग करत असताना मागच्या बॉलवर बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा प्रयत्न षटकाराला. फलंदाज प्रशांत ठाकूर खेळतात 7 बॉल मध्ये 25 वर, तर एक चौकाराच्या मदतीने योगेश सोळंकी खेळतात 6 धावांवर. 5 बॉल मध्ये 13 धावांची भागीदारी. 30 बॉल मध्ये 37 रन करायचे आहेत. 30 गेंदे और 37 रन यहां से बनाने की कोशिश करेंगी प्रेम 11 चिखली. गेंदबाजी के लिए असलम शेख, बुल्ढाना के एक बेहतरीन गेंदबाज, बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी. पिछले सीजन में अच्छी गेंदबाजी की थी, खास करके स्लॉग ओवर में श्रीदत्त टीम के लिए खेलते हुए, फील्डिंग चेंजेस करते हुए. इस टीम के एक्सपीरियंस खिलाड़ी चेतन सोनू ने थोड़ा सा प्रेशर में नजर आ रही है जरूर टीम श्रीदत्त बुल्ढाना, लेकिन यहाँ से क्या कमबैक की न्यू रखेगी टीम श्रीदत्त या प्रेम 11 चिखली इस मुकाबले को इसी तरीके से लेके जाएगी. पहली गेंद शॉर्ट बॉल, पुल शॉट, ये गेंद उड़ी और स्टैंड में जुड़ी 6 रनों के लिए. चढ़ा था इस बार योगेश सोलंकी ने. इस बार भी अच्छा शॉट, गैप में गेंद. इस बार ताकत भी नजाकत भी. अजय के भरपूर प्रयास थी इस गेंद पर, नहीं लेकिन रोक नहीं पाए इस गेंद को. मिलेंगे रन 4.
हैं, चाबुक ही चला रहे हैं बल्ले के योगेश सोलंकी। इसी तरीके की बल्लेबाजी करते हुए पहली गेंद पर पुल पर सिक्स, इस बार पुल पर शॉर्टम पुल पर 4 रन बटोरे। पिछली 2 गेंदों में 10 रन, 28 गेंदों में 27 यहां से बनाने होंगे। उड़ी ये गेंद, लीडिंग एज ऊपर गई और नीचे आएगी तो अरबाज के हाथों में दम तोड़ती हुई नजर आएगी। असलम को मिली सफलता, लेकिन योगेश सोलंकी एक अच्छी पारी खेलकर मैदान के बाहर जाते हुए। खूब सुंदर बल्लेबाजी करो चे गुजरात चोरो। अच्छी बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में गुजरात के बल्लेबाज योगेश सोलंकी को आउट होना पड़ा। नए बल्लेबाज अशफाक आए व्हाइट बॉल के साथ, उनका स्वागत किया अशफाक रबाड़ा, लेफ्ट हैंडेड कब्बू बल्लेबाज। और फिलहाल भारतवर्ष की कई सारी प्रतियोगिता में अशफाक रबाड़ा आपको रायगढ़ की टीम में खेलते हुए दिखाई देते हैं। गुजरात के तालाला से ताल्लुक रखने वाले खिलाड़ी। इस बार आड़े बल्ले से ये कनेक्शन, ये वार, ये गेंद मैदान के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। ऐसी भी कभी हवा चले और गुजरात के लड़के क्या है महाराष्ट्र में सबको पता चले। इस बार अच्छी गेंद, चॉप किया इस गेंद को। खुशबू गुजरात की लाए है। आज इस गुजरात की टीम में कई सारे खिलाड़ी बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए अच्छी बल्लेबाजी, वन साइडेडली इस मुकाबले को लेकर जा रहे हैं। फिलहाल ऐसी परिस्थिति, 25 गेंदों में 20 रन बनाने होंगे। अशफाक ने भी छक्के के साथ खाता खोला। इस बार अक्रॉस द लाइन ऑफ स्टंप की बाहर की गेंद को घसीटा है। डीप मिड विकेट की जानिब खिलाड़ी है तैनात। सिंगल आएगा। इस सिंगल के साथ 4 ओवर का खेल पूरा। ड्रिंक्स ब्रेक का समय है। फिलहाल 24 गेंदों में 19 की दरकार प्रेम 11 चिकली को। रन संख्या 59 पर 3 प्रेम 11 चिकली।
इस मुकाबले की विनर के साथ खेलेगी, मतलब गुलजमा 11 के सामने इस टीम के इस मुकाबले को जीतने वाली टीम खेलते हुए नजर आएंगी। 24 गेंदों में 19 बनाने हैं प्रशांत ठाकुर, 7 गेंदों में 25, अशफाक रबाड़ा 3 गेंदों में 7। लक्ष्य रखा था 78 रनों का करण बेंडवाल, पिछले मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी की थी करण ने। चौबीस गेंदों में 19 करण बेंडवाल एक अच्छे गेंदबाज जिन्होंने पिछले मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी। युवा तेज गेंदबाजी के लिए पहली गेंद खोद कर निकाला इस गेंद को, अच्छा कवर ड्राइव, अशफाक रबाड़ा इनके बल्ले से सिंगल आएगा। अशफाक रबाड़ा भारतवर्ष की कई सारी प्रतियोगिता में तुम्हें टीम रायगढ़ की ओर से खेलते हुए दिखाई देते हैं, जो गुजरात के तलाला से ताल्लुक रखने वाले खिलाड़ी, एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी, एक ऑलराउंडर पैकेज प्रदान करते हुए टीम को। स्वीप लगाया है ये, इस बार अच्छा शॉट, तमेशु मारी रहा छो, एक और बढ़िया शॉट। स्वीप लगाया है इस बार बल्लेबाज प्रशांत ठाकुर ने, पिटारे में से स्वीप निकालकर गति का बेहतरीन इस्तेमाल किया। हमने इससे पहले नासिर अली नतिया को देखा था इस मैदान पर, लेकिन प्रशांत ठाकुर भी उसी अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। 8 गेंदों में 31 पर पहुंचे हैं प्रशांत। बैकफुट से कट करने की कोशिश, रूम बनाया था, डॉट गेंद आएगी। और अंडर 19 जो वुमेन्स टूर्नामेंट चल रहा था उसमें भारतीय टीम ने जीत दर्ज की है। T20 वर्ल्ड कप में अंडर 19 में भारतीय वुमेन्स टीम ने जीत दर्ज की है। यह भी भारत के लिए एक सुनहरा पल, रिकॉर्ड रच रहा है भारत हर क्षेत्र में। इस बार शॉर्ट बॉल पुल किया है और गुल किया है गेंद मैदान के बाहर, रोड के उस पार, 6 रनों के लिए। बिल्कुल धीनाधीन धा करते हुए बल्लेबाज प्रशांत ठाकुर, अभी गरबाई खेलने का बाकी रहा है, 6 रन चाहिए। पर फ्रंट फुट पर आकर ड्राइव की कोशिश थी, नहीं मिलेगा कोई रन इस गेंद पर, क्योंकि वहां पर सामने खड़े थे सागर। डॉट गेंद आएगी, 19 गेंदों में 6 रन यहां से बनाने होंगे। लगभग एक बड़े जीत की ओर अग्रसर हो रही है टीम प्रेम 11 चिखली। एक और अच्छी गेंद, सम्मान के साथ खेला इस गेंद को। अब यहां से चाहिए 18 गेंदों में 6 रन प्रेम 11 चिखली को। प्रशांत ठाकुर 12 गेंदों में 37, 4 गेंदों में 8, शायद अशफाक रबाड़ा को स्ट्राइक देना चाहते थे प्रशांत। बहत्तर रन 72, 5 ओवर की समाप्ति, 18 गेंदों में 6। और गेंदबाजी के लिए सागर को आमंत्रित किया है कप्तान प्रसाद ने। अब धर्मवीर अखाड़ा एंड से गेंदबाजी करेंगे सागर। रिवर्स की कोशिश थी, पहली गेंद वाइड यॉर्कर, जड़ में करने की कोशिश,
डॉट बॉल के साथ इस ओवर की शुरुआत की है। बेहतरीन टिप्पा था इस गेंद का, ऑप्टम के बाहर रेंज से दूर फेंकी थी ये गेंद। इस बार फुल टॉस है, उड़ाया है गेंद को, यह आसमान का इशारा है और आज का सूरज हमारा है, यही कह रहे हैं प्रेम 11 चिखली के बल्लेबाज। बेहतरीन इस स्टाइल के साथ अशफाक रबागड़ा ने इस मुकाबले को समाप्त किया है। प्रेम 11 चिखली ने जीत के साथ इस सफर की शुरुआत की है। दोनों टीमें हैंडशेक करके एक दूसरे को शुभकामनाएं देनी है। मुकाबला समाप्त हुआ। वेल प्लेड टीम श्रीदत्त बुल्डाना एंड कांग्रेट। बेहतरीन खेल का प्रदर्शन प्रेम 11 चिखली के बल्लेबाजों द्वारा और 78 रनों का लक्ष्य 5.2 ओवर की समाप्ति के पश्चात उन्हें हासिल कर लिया। हैंडशेक के लिए दोनों टीमें तैयार रहे।